महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। यांची जयंती साजरी केली, काय काय कार्यक्रम घेण्यात आले? तर आपल्या महाराष्ट्राचा आणि देशाचा लाडका नेतृत्व, अनाथांचा, गोरगरिबांचा कैवारी लोकनेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंती दिनानिमित्त आम्ही रक्तदान शिबिर, जे गरजूवंत पेशंट आहेत यांच्यासाठी योगदान म्हणून आम्ही ते उपक्रम इथं राबवला आणि तो चांगल्या पद्धतीने पार पडला। आज किती रक्तदात्यांनी रक्तदान केलं आणि हे किती वर्ष आहे तुमचं? आज इथं 100च्या वरती रक्तदात्यांनी रक्तदान केलं आहे आणि आमचं हे 4थं वर्ष आहे इथं की आम्ही मुंडे साहेबाची जयंती साजरी करतो या महालक्ष्मी चौक, महालक्ष्मी मंदिराच्या दारामध्ये। आजच्या जयंती उपलक्षामध्ये तुम्ही समाजातील तरुण लोकांना तुम्ही काय आवाहन करणार? आजच्या ह्या सर्व बहुजन समाजाच्या तरुणांना आम्ही असं आवाहन करणार आहे की जे मुंडे साहेबाचं कार्य आहे ते असंच पुढे सदैव चालत राहावं आणि आम्ही ते चालवत नेणार आहोत, एवढंच आमचं प्रामाणिकपणे मत आहे त्याच्याबद्दल। या ठिकाणी उपस्थित कोणाची होती प्रमुख? या ठिकाणी उपस्थित मराठवाड्याचे माजी विभागीय आयुक्त भास्करजी मुंडे साहेब, रिटायर IAS अधिकारी नरेशजी गीते साहेब, माजी DYSP कांचनकुमार चाटे साहेब, त्या वार्डाचे नगरसेवक दामोअण्णा शिंदे, परत महिला मोर्चाच्या अध्यक्षा डॉक्टर उज्ज्वलाताई धैपळे आणि सचिनजी करोडे, खोचे, परत नरहरीजी शिवपुरे सर, परत इथं रिंकूताई, आमचे माझे सहकारी गोंदर साहेब, सोनोने साहेब, श्रीहरीजी। आपलं नाव सांगतो? मी भागवत तांदळे। माझे असंख्य माझ्यासोबत ज्यांनी मला या कार्यक्रमाला सगळ्यांनीच मदत केली, उपस्थित राहून सगळ्यांनी मला प्रतिसाद दिला आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं की हे कार्य असंच याच्या पुढेही आम्ही सगळे मिळून चालू ठेवू। सगळ्यांची आमची एवढीच अपेक्षा आहे। धन्यवाद।